या तालुक्यातली राजकीय घरं संपवण्याचं काम झालं. ते शोले पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, चुन चुन के मारूंगा. तसं आम्ही शेवटचे नंबर आहे. आमच्या दृष्टीनं 9-0 करण्याचा प्रयत्न करणार. 2017 साली तुम्ही मला तिकीट देऊन पाडलं. तुम्ही माझा कार्यक्रम केला का? कार्यक्रम केला काय काय मी असं वाईट वागलो होतो. निवडणुकीसाठी जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतोय म्हणजे शिरवळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक. याचं प्रमुख कारण म्हणजे सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन कुमार बरगुडे पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर शिरवळची ते निवडणूक लढवत आहेत. नमस्ते बापू, नक्की काय सांगताल? तुमची एक ओळख अशी होती की मकरंद आबांचे तुम्ही कट्टर समर्थक होतात, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखलं जायचं. अगदी आमदारकीच्या सांगता सभेचं भाषण देखील तुम्ही केलं होतं. मग असं काय झालं की तुम्ही भाजपमध्ये आला आणि यंदा ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवताय? सुरुवातीलाच मी स्पष्टपणे खुलासा करतो, मी सुरुवातीला काँग्रेस पक्षामधला एक कार्यकर्ता आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मुशीत वाढलेला मी चव्हाण साहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्षामध्ये असताना देखील मी काँग्रेस पक्षाचा अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. 2007 सालचा माझा राष्ट्रवादीचा प्रवेश देखील कसा झाला काय झाला आता मी त्या खोलामध्ये जात नाही. वास्तव परिस्थिती खरी आहे. आपण जे विचारलं ते मी मकरंद पाटील साहेबांचा एक कट्टर कार्यकर्ता आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर काम करत होतो. आपण दुसरंही मला विचारलं की अचानक भाजपमध्ये जाण्याचा निर्णय काय झाला. मी कुठल्याही सत्तेकरता मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, मला काय पद मिळवायचं याच्याकरता मात्र मी हा निर्णय घेतला नाही. माझा निर्णय हा खंडाळा तालुक्यातील आम जनतेसाठी आणि विशेष करून तरुण मुलांच्यासाठी घेतलेला निर्णय. 1984 सालचं कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी मंजूर केलेल्या नीरा देवघरचं पाणी खाली जायला लागलं, परंतु अजूनही आमच्या लिफ्ट इरिगेशन योजना होत नाहीत. आत्ताशी कुठंतरी त्याला मंजुरी मिळाली म्हणजे त्या धरणाचा विचार केला तर जवळपास 45 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा कालखंड झाल्यानंतर देखील पाणी मिळत नाही. 14 गावं आमची पाण्यापासून वंचित आहेत. त्या 14 गावांना पाणी देण्याच्या संदर्भातसुद्धा काही आपण ठोस पावलं उचलत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं कैलासवासी लक्ष्मणराव बरगुडे पाटील यांनी या तालुक्यातला मांडदेवचा रस्ता 81 डिसेंबर साली त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली. 82ला वर्क ऑर्डर मिळाल्या, 82ला पाईप पडल्या. तो रस्ता 82 साली बरगुडे पाटलांचा अपघात झाल्यानंतर रस्ता रद्द झाला. 82 ते 92 दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा कोणी केला नाही. 92ला मात्र मी सभापती झालो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी सत्ताधारी आणि माझी सर्वच राजकीय नेते मंडळी मग मकरंद पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, पवारसाहेब असतील, अगदी कैलासवासी सुधाकर नायकांनी त्याला 8 लाख रुपयाची प्रोव्हिजन केली होती. आणि एकदा मात्र 14 साली किंवा 15 साली देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेला पहिल्यांदा नायगावला आले त्यांनी मात्र या रस्त्याला 8 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केली. पण दुर्दैवाने त्यांचं सरकार पडलं आणि दुसरं सरकार आलं. त्याचबरोबर अतुल भोसले साहेबांचं शिरवळला जे भव्य दिव्य असं मेडिकल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज होते त्या ठिकाणी जर आपल्या तालुक्यातले 1000-1500 तरुण मुलांना कायमस्वरूपी नोकरी मिळत असतील त्या 2-4 गोष्टी करता आणि सुभान मंगल किल्ला जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची एक ऐतिहासिक ओळख या शिरवळमधली आहे. क्रीडा संकुलाचा शिरवळचा प्रश्न आहे. अशा अनेक गोष्टी करता मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे आणि त्या पक्षाने मला स्वीकारलेला आहे आणि जिल्हा परिषदेची उमेदवारी देखील दिली. ज्या मान तालुक्यामध्ये लोक वाटीने पाणी पित होते त्या मान तालुक्याचे पाणीदार आमदार म्हणून आज मंत्री महोदय जयकुमार गोरे यांची ओळख झाली. त्यांनी मात्र मान तालुक्याचा दुष्काळ पूर्ण पुसला आणि त्या ठिकाणी मात्र ऊसासारखं क्षेत्र येते. आपल्या जमिनी नीरा देवघरच्या प्रकल्पामध्ये देत असताना नीरा देवघरचा प्रकल्प झाल्यानंतर जे पुनर्वसन झालं ते वाजत गाजत खंडाळा तालुक्याने जमिनी दिल्या. बाडगरलाही आमच्या जमिनी गेल्या, वीरलाही आमच्या जमिनी गेल्या. मग आम्ही फक्त जमिनी देण्याकरताच आहोत का? आमच्या तरुण पिढीला उद्या जर मुलांना त्यांच्या शेतामध्ये ऊस पिकला बारमाही काही झालं तर ही पिढी त्याबरोबर रोजगाराबरोबर स्वतःच्या हक्काचं उत्पन्न मिळणारं साधन आहे. त्याकरता मी हा प्रवेश केलेला आहे. आपल्या मला वाटते सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच असं होत असेल की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांची एंट्री होती. तर नक्की काय कशासाठी हे? मला खरं तर माझ्या दृष्टीनं खूप आनंदाचा क्षण आहे. शिरवळला 1 तारखेला सकाळी 11 वाजता
आदरणीय या राज्याचे नेते, या राज्याचं व्हिजन असणारे मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा देवाभाऊ, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रविवारी 11 वाजता शिरवळला जिल्हा परिषद पंचायत समितीच्यासाठी सभा घ्यायला येत आहेत. माझ्या दृष्टीनं या संधीचा मला फायदा घेता येईल. जर मुख्यमंत्री महोदय तिथं येत आहेत तर मला माझ्या तालुक्याच्या मागण्या मान्य करता मुख्यमंत्री महोदयांना विनंती करता येईल. त्या सभेला मुख्यमंत्री महोदय आहेत, आदरणीय जयभाऊ गोरे आहेत, आदरणीय बाबा शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत, उदयनराजे भोसले साहेब आहेत, अतुल बाबा आहेत, मदनदादा आहेत, धैर्यशील कदम साहेब आहेत, जे नेते मंडळी सर्वच आहेत. मुख्यमंत्री जर येत असतील जिल्हा परिषदेला तर कदाचित यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये बदलाचं वारं सुरू झालं आणि ते विकासाचं वारं सुरू होईल. माझ्या खंडाळा तालुक्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची जी सभा होते, या सभेनं निश्चितपणानं या तालुक्यातल्या कामांना मान्यता मिळेल, मंजुरी मिळेल आणि ती कामं सुरू होतील अशी मला खात्री आहे. ही सभा मी माझ्या टोकाच्या गावापासून, डोंगराच्या पायथ्याच्या गावापासून शिरवळमधल्या सर्वच मंडळींच्या बरोबर ही सभा आम्ही अतिशय तालुक्यातले 9च्या 9 उमेदवार आणि विशेष करून शिरवळ जिल्हा परिषद मतदारसंघातून मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदचा उमेदवार आहे. पंचायत समिती शिरवळला लक्ष्मीताई पानसरे आहेत आणि ज्यांनी या भागामध्ये, मी ग्रामीण भागामध्ये खरं तर 8-10 दिवस चंद्रकांत यादव साहेबांच्यावर फिरतोय. अतिशय तरुण पोरांचं जाळं त्या माणसानं बिचारानं कष्टानं निर्माण केले. स्वतःच्या खिशातला 1 कोटी रुपये निधी देणारा मी पहिला कार्यकर्ता बघितला असेल विकास कामासाठी. त्यांच्या पत्नी अर्चनाताई चंद्रकांत यादव ह्या उभ्या आहेत. आमच्या तिघांच्या दृष्टीने ते अतिशय मोठं काम आहे आणि मला असं वाटते देवेंद्र फडणवीसांची सभा होणं हे आमच्या दृष्टीनं खूप खूप महत्त्वाचं आहे आणि तालुक्याच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे. फडणवीस साहेबांची सभा झाल्यानंतर जे तालुक्यात आता 3 गट 6 गणासाठी मिळून 9 उमेदवार आहेत तुमचे पार्टीचे, तर काय वाटते, काय निकाल असेल? हे बघा, एक लक्षात घ्या, सध्या तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर माझा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्यानंतर माझ्या समोरचे पार्टीचे नेते मंडळी रोज उठून शिरवळ भागात आहेत. फोन करणं, कार्यकर्त्यांना भेटणं, माझ्या विरोधामध्ये गळ उगवणं, काय जे जे करता येईल ते माझ्या मतदारसंघात सुरू आहे. म्हणजे माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, मी कार्यकर्ता म्हणून आमचं विजन 9-0 भासलंच आहे ना. आणि का नसावं? आज तुम्ही जर बघितलं मान तालुक्यामध्ये, मी वाचलं नाही पण मला सकाळी कळालं की मान तालुक्यामधली कुठली तरी एक निवडणूक बिनविरोध झाली. जर जयाभाऊसारखी जर कार्यकर्ता एक निवडणूक बिनविरोध करू शकतो, मी 92 पासून जिल्हा परिषदेला आहे, कुठली निवडणूक बिनविरोध झाली आत्तापर्यंत? म्हणजे याचा अर्थ जयकुमार गोरेंना मानणारा एक वर्ग आहे आणि मग तालुक्याचा जो प्रश्न आहे म्हणून करता आम्ही बघणार ना, आमच्या दृष्टीनं 9-0 करण्याचा प्रयत्न करणार. परंतु माझ्या समोरच्या पार्टीला मी टार्गेट आहे नितीन बरोबर. का हो? 2017 साली तुम्ही मला तिकीट देऊन पाडलं, तुम्ही माझा कार्यक्रम केला का? कार्यक्रम केला काय काय मी असं वाईट वागलो होतो? पण एवढा असताना सुद्धा अगदी तुमच्या विरुद्ध षडयंत्र केलं, तुम्हाला पराभूत केलं, तरी देखील तुम्ही पक्षाशी गद्दारी नाही केली कधी. तुम्ही बाजार समिती असेल, वेळोवेळी प्रत्येक इलेक्शन असेल, सगळीकडे तुम्ही तेवढी ताकद दिली. नाही, ताकद प्रामाणिकपणे तुम्ही दिली पक्षासाठी. 2017चा पराभव हा माझा ठरवून होता. त्याचं कारण हे होतं की मी त्यावेळेला जर जिल्हा परिषदेला निवडून आलो असतो तर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो असतो आणि मी जर अध्यक्ष झालो असतो तर या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर शिवाजीराव नाईक साहेबांनी सांगलीचे 11 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं. मी दाखवून दिलं असतं महाराष्ट्राला की जिल्हा परिषदमध्ये काय चव्हाण साहेबांनी जे रोपटं लावलं ते ग्रामीण भागाकरता जिल्हा परिषद नक्की दाखवलं असतं. त्याच काळामध्ये कोरोना आला. त्या कोरोनाच्या काळामध्ये मलाही 18 दिवस ॲडमिट व्हावं लागलं. मी काय सत्तेवर नव्हतो. मी मात्र आता माझे सरपंच उपसरपंच नेते मंडळी गावातली इथं आहेत, चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांची सोसायटीचे नेते मंडळी आहेत. आम्ही आमच्या गावामधले ज्या वेळेला किंवा भागातले लोक कोरोनामध्ये होती तेव्हा मी स्वतः त्या सेंटरला गेलो होतो. मला कोरोना झाला. मी जर जिल्हा परिषद अध्यक्ष असतो तर तुम्हाला मी सांगतो राज्यामध्ये सगळ्यात कोणी चांगलं काम केलं असेल कोरोना काळात तर माझं नाव घेतलं झालं. हनीमून पॅकेज मीच राबवली. हनीमून पॅकेज योजना माझ्याच काळातली आहे. मुलामुलीचा जन्म जर ठरवण्याकरता ती योजना मीच केलेली आहे.
मग आज काय नितीन बरोबर एवढा वाईट झाला आणि पक्ष बदलायचं काय? 6-7 महिन्यापूर्वी 2 पक्ष होते, आज एक झाला. उद्या कोण समजा भाजपची सत्ता ना, उद्या तुम्ही भाजपमध्ये गेला तर तुम्हाला चालणार आहे. मी गेल्यावर काय वाईट आहे? मी काही माझ्या व्यक्तिगत स्वार्थाकरता गेलो नाही, तालुक्याच्या करता गेलो नाही. त्यावेळेसची चर्चा आम्ही तर अशी पण ऐकलेली तालुक्यातून की जर नितीन बरगुडे पाटील निवडून आले असते तर अध्यक्ष तर होतच होते, पण पुढे त्यांना आमदारकीचा पण चान्स होता खंडाळा तालुक्याकडून. या तालुक्यातली राजकीय घरं संपवण्याचं काम झालं. ते शोले पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, चुन चुन के मारूंगा. तसं आम्ही शेवटचे नम्राव आहे काय. तेव्हा माझं तर या विधानसभेला आमदार व्हायला का आमच्याकडे कॅपॅसिटी नाही. अहो आम्ही जिल्हा परिषदेला, तुम्ही जर माझा इतिहास बघितला 25 वर्षातला, मी काय शिरवळ जिल्हा परिषद मतदारसंघापुरतं काम नाही केलं. मी 11 तालुके बघायचो. जिल्हा परिषद मतदारसंघ माझं घर आहे. या घरामध्ये तर मी काम केलं. या गावात म्हणजे मतदारसंघामध्ये जे काम केलं ते माझं कर्तव्य आहे, तालुक्यामधलं काम. पण मी 11ही तालुक्यात काम केले. मान तालुक्यातला एखादा गरीब माणूस मला जर भेटला तर मी त्यालाही मदत केलेली आहे. ही भूमिका आमची आहे. सन्माननीय शंभूराज देसाई साहेबांनी, मी 92ला पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडून आलो. माझ्याबरोबरचे शंभूराज देसाई साहेब मंत्री झाले. जयभाऊ तर 2007ला मी उपाध्यक्ष होतो आणि जयभाऊ जिल्हा परिषद सदस्य होते. महेश शिंदे माझ्याबरोबर माझे मित्र, ते जिल्हा परिषद सदस्य होते, ते आमदार झाले. म्हणजे मकरंद पाटील जिल्हा परिषद सदस्य होते, ते आमदार झाले. आम्हाला काय म्हणजे जयभाऊ महेश शिंदे या तर खरं तर यांना राजकीय घरातली परंपराही नव्हती, पण ही मुलं झाली ना मोठी. आता कदाचित शंभूदादा असतील, मकरंद पाटील साहेब असतील, या मंडळींना घराण्याचा वारसा होता. संजीवराजेसारखा चांगला कार्यकर्ता, चांगलाच माणूस येतो, नाही ना आमदार होऊ शकला. आम्हाला मर्यादा आहेत. मग आम्ही आमदारकीचं स्वप्नच बघायचं नाही का? आणि का बघू नये? असं होत नाही कधी. एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खंडाळा तालुक्याच्या राजकारणात एक आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे कैलासवासी लक्ष्मणराव बरगुडे पाटील. त्यांची विकास कामं सगळ्यांना माहिती आहेत, त्यांचे विचार सगळ्यांना माहिती आहेत. सगळ्यात मोठी ताकद ते तुमचे होते. ते गेल्यानंतर त्यांच्या माघारी तुम्ही कशा पद्धतीने उभारी घेताय, किंवा आत्ता मागच्या निवडणुकीत जो तुमचा पराभव झाला त्यासाठी जे काय सर्व नेते मंडळी एकत्र येऊन जे काय गोष्टी झाल्या त्यातून तुमचा पराभव झाला, त्यानंतर पुन्हा तुम्ही नव्या दमाने उभारी घेताय, त्याबाबत काय सांगाल? नाही, एक लक्षात घ्या, कैलासवासी लक्ष्मणराव बरगुडे पाटील ही तालुक्याची एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या निधनानंतर मला जर उभारी कोणी दिली असेल तर माझ्या जन्मगावाने पळशीने उभारी दिली. म्हणजे बरगुडे पाटलांचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्या खात्यावर 14,000 रुपये शिल्लक निघाले आणि 22,000 रुपये देणं निघालं. अशातून आमची वाटचाल झाली सुरू. परंतु माझ्या गावानं माझ्या गावावर माझ्यावर एवढे उपकार केले की ते उपकार न फिटण्यासारखे आहेत. त्यानंतर मला मतदारसंघाने सावरलं. 82 ते 92 त्यांचा अपघात 82ला झाला. 92पर्यंत निवडणुका नव्हत्या. एकच प्रसंग सांगतो, 24 एप्रिल 1982ला त्यांचं निधन झालं. 20 एप्रिल 1982ला 60 एकर डोंगर मिरजेवाडीचा त्यांनी स्वतःच्या भाषणात गावाला दान केला आणि त्यांच्या आईला आणि माझ्या आईला 24 एप्रिलला सांगितलं की त्या डोंगरात परत जायचं नाही. आजपर्यंत त्या डोंगरामध्ये आमच्या कुटुंबातलं कोण गेलं नाही, मरेपर्यंत जाणार नाही. मी, माझी मुलं, माझे बंधू, माझे पुतणे, तो डोंगर आजही माझ्या नावावर आहे. ही आमची ओळख आहे. म्हणजे आमची ओळखच मूळ सर्वसामान्य माणसाच्या करताची आहे. आम्ही जगतो ते सर्वसामान्य माणसा करतात. आणि मी निव्वळ शिरवळ जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून बघत नाही, तर खंडाळा तालुका म्हणून बघत असतो. या तालुक्याला राजकीय परंपरा आहे. शंकरराव गाडवे सर असतील, बाळासाहेब बागवान असतील, बकाजीराव पाटील असेल, आनंदराव शेळके पाटील असतील, माधवराव दायगुडे असतील, अगदी आप्पासाहेब देशमुख असतील, डायबाई जोशी, शिवाजीराव जाधव पाटील, ही मोठी मोठी राजकीय घराणे संपत चालली ना. मग या सगळ्यामध्ये आपण कुठंतरी राजकारणामध्ये लक्ष्मणराव बरगुडे पाटलांच्या नेतृत्वाखालचा हा तालुका. 67 साली त्यांनी पहिली जिल्हा परिषद लढवली. 67, 72, 79 त्यांनी 3 लढवल्या. 92ला मी लढवली, 97 दुसरी माझी, 2002 तिसरी, 2007 चौथी आणि 2007ला तुम्ही जो मला प्रश्न विचारला, माझा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. त्यावेळेसुद्धा प्रवेशाची चर्चा न करता सन्मान्य आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला, विशेष करून त्याच्यामध्ये मकरंद पाटील साहेब आणि त्यांच्या वडिलांनी खूप मला आग्रहानं त्याच्यामध्ये प्रवेश दिला आणि मी त्या पक्षामध्ये गेलो. तुमचा दुसरा प्रश्न होता की 2017चा जिल्हा परिषदचा माझा पराभव.
खरं तर तो पराभव ठरवून झालेला होता आणि मी त्यावेळेला ती निवडणूक लढवायला नकार दिला होता. कारण त्यावेळेला शिरवळ हे माझ्या मतदारसंघातलं मोठं गाव आणि चांगलं गाव. त्या गावातल्या लोकांची आमच्या पिढ्यानपिढ्याचे संबंध अतिशय गौरवाचे चांगले आहेत. त्या संबंधामध्ये त्या गावाचा विचार असा झाला की आपल्याला आपल्या गावाला संधी मिळावी. त्यावेळेला सन्माननीय आमदार साहेब मकरंद पाटील साहेब यांना मी सांगितलं की मी निवडणूक लढवत नाही, तुम्ही शिरवळला ज्यांना संधी द्यायची त्यांना संधी द्या, मी त्यांचं काम करतो. आमची बैठकही झाली, आमची आदल्या रात्री बैठक झाली. त्या बैठकीला शिरवळमधले 14 नेते मंडळी उपस्थित होते. मी आणि त्यावेळेचे माझे प्रतिस्पर्धी ते पंचायत समितीला उभे राहणार, मी जिल्हा परिषदेला उभा राहणार, अशा पद्धतीचा निर्णय झाला. परंतु तो निर्णय पहाटे काही नेते मंडळींनी जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या बदलला आणि तो निर्णय करत असताना काही करा पण त्याला तिकीट देऊन पाडायचे म्हणून करता ती निवडणूक झाली. 17ला माझा पराभव झाला. मी 17 सालापासून तुम्ही मुलाखत घेताय या वेळेपर्यंत माझा कुणावरही कसलाही आरोप नाही. यदाकदाचित माझं काही चुकलं असेल म्हणून लोकांनी मला नाकारलं असेल. मी त्या नाकारल्यानंतर सातत्यानं ज्या दिवशी माझा पराभव झाला, तुम्हाला आठवते का बघा, बाकीचे सगळे पराभूत उमेदवार मागच्या दाराने गेले, मी मागच्या दाराने गेलो नाही. मी लोकांच्यातनी खंडाळ्यातनी चालत आलो आणि त्या दिवसापासून या क्षणापर्यंत मी लोकांच्यात आहे, लोकांच्यात काम करतोय आणि काम करत राहणार. निवडून आल्यानंतर शिरवळकरांसाठी तुमचं विजन काय असणार आहे किंवा मतदारांसाठी तुमचं आव्हान काय असणार आहे? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मला पहिल्यांदा मांडदेवचा रस्ता करायचा आहे. मी शिरवळ जिल्हा परिषद मतदारसंघावर तालुक्यातही नेतृत्व करतोय. मला 14 गावांना शेतीला पाणी द्यायचे, मला काही करून ह्या 3 लिफ्ट म्हणजे चालू करायचे आणि याच्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय जयकुमार गोरे साहेब, आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, आदरणीय उदयनराजे भोसले साहेब खासदार, आदरणीय अतुल बाबा, आदरणीय मदनदादा भोसले, आदरणीय शंकरराव गाडवे सर, आदरणीय शिवाजी आप्पा, आदरणीय अनुप सूर्यवंशी साहेब, आदरणीय चंद्रकांत यादव साहेब, ही जी भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी आहेत, राजेंद्र मदर तालुक्याचे अध्यक्ष आहेत, बापूराव दायगुडे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, या सर्वांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्यासाठी जे जे भारतीय जनता पक्षाला करावं लागेल, या तालुक्यामध्ये इंडस्ट्री आली. काय आमच्या इंडस्ट्रीमध्ये झोन आहे? हेल्पर लेबर. बाकीच्यांनी मात्र बाहेरने यायचं आणि आमच्या तालुक्यामध्ये मालकी हक्क जाणवायचे. कधीतरी फडणवीस साहेबांना सांगून आपल्या तालुक्यातल्या आमच्या तालुक्यातल्या पूर्ण रोजगार द्या. जर पुण्यावरनी 300 बस येत असतील तर 100 बस या तालुक्यात चालल्या पाहिजेत ना. 100 कुटुंबांना रोजगार मिळाला पाहिजे. या पद्धतीचं विजन आहे. शिरोमधला सुद्धा क्रीडा संकुलाचा प्रश्न आहे. म्हणजे अनेक वर्ष अनुप सूर्यवंशीसारखा कार्यकर्ता आज बाजारपेठेचा खालचा पूर्ण व्यवसाय ठप्प झालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की राजापूर, पांढर, बोंगवली तिकडने जर तो पूल झाला तर ती बाजारपेठ करत उद्याच्या काळात उज्ज्वल भवितव्य ती गेल. या सगळ्या विजन करता मी या क्षेत्रात आलेलो आहे. म्हणजे मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, मला काय मिळवायचे अशातला माझा बिलकुल भाग नाही. अजूनही आम्ही रस्ते काही गावांचे रस्ते तसेच आहेत. तुम्ही कितीतरी जिल्ह्यातल्या तालुक्यात जा, सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले. आम्ही मात्र अजूनही तेच करतोय. आणि किती वर्षे 3 मीटर आणि 3.25 मीटरचे रस्ते करणारे आम्ही. पैसे गावाकडे आत्ता जो रस्त्याचं काम तुम्ही बघितलं असेल तर आमच्या भटऱ्याच्या मायापर्यंत 5.5 मीटरने रस्त्याचं रुंदी करण्याचं काम केलं. मला असंच सांगायचं की हे खेडेगावापर्यंत लिंबाची वाडीला पोचलं पाहिजे, कानोडीला पोचलं पाहिजे, बाडगरला टोकाच्या गावापर्यंत. आता गुठ्याचा रस्ता आहे तसाच आहे. म्हणजे माझ्या विरोधात निवडणुका झाल्या, का रस्ते नाही झाले, का नाही कामं झाली. मी टँकरमुक्त तालुका केला आहे, माझ्या काळात झाला आहे. मी उपाध्यक्ष असताना, मी शिक्षण सभापती असताना एकही तालुक्यातल्या शाळेच्या बाबतीमध्ये असेल किंवा दवाखान्याच्या बाबतीमध्ये मी कुठल्याही पद्धतीची भूमिका त्यामध्ये कसूर ठेवलं आणि प्रशासनाशी चांगले संबंध ठेवून. म्हणजे माझे कलेक्टर साहेब असतील, शिवसाहेब असतील, SP साहेब असतील किंवा पंचायत समितीचा तहसीलकाराचा शिपाई असेल, त्याचे देखील माझे तेवढेच चांगले संबंध आहेत. तर जयकुमार गोरेंनी मागच्या वर्षीच्या कार्यक्रमात 150 कोटी रुपये नायगाव विकास आराखड्याला देतो हे सांगितलं होतं. त्यांनी तो निधी मंजूर केला. जर एखादी व्यक्ती जाहीर करते आणि एका वर्षात त्यासाठी निधी पण आणते पाठपुरावा करून, मग आपल्या तालुक्यातले सगळे प्रश्न इतके वर्षानुवर्ष प्रलंबित कशामुळे नक्की? मग तो रस्त्याचा प्रश्न असेल, 14 गावांचा पाणी प्रश्न असेल,
म्हणजे एक कुठला कोणाला जरी विचारलं तालुक्यातलं तरी सगळे सांगतील की प्रत्येक निवडणूक ही त्या पाणी प्रश्नावरच आमदारकीची लढली जाते. मुळामध्ये आमच्यात बंडखोरी ताकदच नाही. आम्ही बंड करायलाच तयार नाही. का हो? सावित्रीबाई फुलेंची जयंती कधी सुरू झाली? व्ही चिपळूणकर शिक्षण संचालक असताना कैलासवासी लक्ष्मणराव बोरगुडे पाटलांची 1983 साली पहिल्यांदा पंचायत समिती खंडाळामध्ये त्यांच्या पुण्यतिथीला चिपळूणकर साहेब आले. चिपळूणकर साहेबांनी नायगावची मंगल कांबळे नावाची मुलगी दत्तक घेतली. नंतर आमच्या नायगावकर मंडळींनी बिचारी सर्वांनी एकत्र येऊन त्या कार्यक्रमाची सुरुवात केली. मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना, आदरणीय माझे मित्र शंभूराजे देसाई साहेब सहकार मंत्री असताना पहिले मुख्यमंत्री नायगावला कोण आलं तर मनोहर जोशी आले आणि त्यांनी त्यावेळेला DED कॉलेजची घोषणा केली आणि DED कॉलेज मंजूर केलं. मला तुम्ही सांगा, त्या दिवसापासून आम्ही कार्यक्रम करतोय. मी सक्रिय नायगावला, मी सगळ्या कार्यक्रमामध्ये सक्रिय. यदा कदाचित कालच्या आणि त्याच्या पाठीमागच्या वर्षीच्या कार्यक्रमाला सन्माननीय गोरे साहेबांनी नायगावचा आजपर्यंत मला तुम्ही सांगा, तुम्ही पत्रकारितेमध्ये काम करता, मी तरी माझ्या राजकीय जीवनामध्ये एवढा मोठा नायगावचा कार्यक्रम जो झाला तो कार्यक्रम मी माझ्या तालुक्यात कधी बघितला नाही. आणि 150 कोटी रुपये दिले नाहीत, त्याची प्रशासकीय मान्यता आल्या, वर्कआउट आल्या, 10 एकर जमीन सरकारने विकत घेतली आणि कामही सुरू झालं. जर 150 कोटी रुपये हे सरकार, सन्माननीय गोरे साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि भारतीय जनता पक्ष आमच्या नायगावला ज्या सावित्रीबाई ताईंनी शिक्षणाची द्वारं खुली केली त्या गावाला जर पैसे देत असतील तर माझा मांढरदेवचा रस्ता, माझं 14 गावाचं पाणी, माझं लिफ्ट इरिगेशन हे खूप सोपं आहे. आणि अतुल भोसलेंच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजमध्ये माझ्याच तालुक्यातली, माझ्या भागातली, विशेष करून माझ्या मतदारसंघातली जर 1,500 मुलं मुली नोकरी लागणार असतील तर याच्यापेक्षा आणि काय वैभव पाहिजे? निश्चितपणानेच म्हणजे थोडक्यात रोजगार असेल, बाकीचे विकासाचे मुद्दे असतील, त्या गोष्टींना घेऊन तुम्ही भाजप प्रवेश केला आहे. आपल्या लोकांसाठी, आपल्या गटातल्या लोकांचा विकास व्हावा हेच तुमचं ध्येय आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. मोहित देवदार, डिजिटल प्रभात. नमस्कार.